8 मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होताना दिसून येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थानतर्फे जागतिक महिला दिन हा साजरा करण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्त श्री कालिका देवी मंदिर संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर कर्तबगार महिलांचाही सत्कार या दरम्यान करण्यात आला। या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी मनपायुक्त सौ मनीषा खत्री, त्याचबरोबर कालिका माता संस्थानचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पाटील, कोषाध्यक्ष श्री सुभाषभाई तळजिया, सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे, विश्वस्त किशोर पाटील, विश्वस्त आबासाहेब पवार, विश्वस्त श्री संतोष कोठावळे, विश्वस्त श्री विशाल पवार हे उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना सौ कांचन भरत पाटील व दीपिका पाटील यांनी केली आहे। तसेच कांचन भरत पाटील व दीपिका राम पाटील यांनी सुसूत्रित कार्यक्रमाचे नियोजन केले। या प्रसंगी नवदुर्गा म्हणून सौ भीमाताई संपत जोंधळे, खाद्य व संस्कृती वाचन चळवळीच्या प्रणेते ॲडव्होकेट सौ श्यामला दीक्षित, ॲडव्होकेट नाशिक जिल्हा न्यायालय डॉक्टर प्राची वसंत पवार, बालनेत्र व तिरळेपणात तज्ज्ञ पल्लवी चौरे, जुनावारे भरतनाट्यम आर्टिस्ट सौ सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ लताबाई शामराव जाधव, उद्योजिका ॲडव्होकेट सौ मंजोद युवराज पाटील, विश्वस्त श्री सप्तशृंगी निवासरी ट्रस्ट सौ सीमा सुरेश मुसळे, वनपरिक्षेत्र अधिकारी म्हसरूळ डेपो यांचा नवदुर्गा म्हणून गौरव करण्यात आला। त्याचबरोबर कर्तबगार महिला म्हणून देखील अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये मोहिनी भगरे अभिनेत्री, शिक्षण सुनंदा ठाकरे, ॲडव्होकेट सपना राऊत, लेखिका स्वाती किशोर पोचपांडे, आदिवासी आश्रमशाळा शुभांगी पाटील, कवयित्री विजया दुधारे, साहित्यिक प्राध्यापक सुमती पवार, सायकोलॉजिस्ट प्रमिला पवार, बचत गट प्रतिभाताई म्हस्के, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुष्पलता विश्वनाथ ठाकूर यांचा देखील कर्तबगार महिला म्हणून सत्कार करण्यात आला। तर सर्वात आधी सर्वांना खूप खूप जागतिक महिला दिनाची खूप खूप शुभेच्छा। आणि आपले आपले क्षेत्रात जे महिलांनी काम केलेलं आहे, उत्कृष्ट काम केलेलं आहे, खूप मेहनत घेऊन त्यांनी त्यांचं नाव ते तिथे घडलेलं आहे। तर त्यासाठी एक म्हणजे खूप एक शक्ती लागते। ते असं म्हणजे एवढा सोपं नाही आहे, खूप स्ट्रगल्स असतात। प्रत्येक महिलांचे काहीतरी एक स्ट्रगल्स असतातच। म्हणजे आमचे तुमचे कोणाचे घराचे काही स्ट्रगल असते, कोणाचे काही मुलांचे काही स्ट्रगल असते, वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात, कोणाच्या ऑफिसमध्ये जास्त स्ट्रगल असतात। हे स्ट्रगल्स आपली जे जीवनशैली आहे त्याला पण ते म्हणजे खूप इम्पॅक्ट करतो। आणि हे सगळं आपण बघून जेव्हा आपली परफॉर्मन्स दाखवतो, जेव्हा दाखवतो की म्हणजे समाजाला आपण दाखवतो की हे बघा आम्ही एवढा हे म्हणजे स्ट्रगल करून एवढे पुढे आले आहोत, तर तो एक खरा एक्झाम्पल असतो ज्याच्यातून सर्वांना प्रेरणा मिळते। तर तुमचे जे घरी पण समजा तुमचे मुलगा मुलगी कोणी असेल, बाकी पण म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहे, जे नॉर्मल नागरिक आहे, जे तुमचे नातेवाईक आहे, तर तुम्ही सर्वांसाठी एक प्रेरणाचा स्रोत म्हणजे आपण सर्व असू शकतो। आणि त्यासाठी जसे प्रकारचेच प्रयत्न केले पाहिजे। जसं आज इथं मला दिसायला मिळलं की खूप म्हणजे लॉमध्ये पण इथे उत्कृष्ट काम करणारी महिला आहे नाशिकमध्ये। डॉक्टर्स एवढे प्रमाणात इथे मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स महिला डॉक्टर्स आहेत। शासकीय सेवेला पण भरपूर महिला इथे कार्यरत आहे। आरोग्य मॅडम आहे, स्पोर्ट्स ऑफिसर आहे, सुनंदा माझ्यासोबतच होती नंदुरबारला, तर त्यांनी पण खूप चांगलं काम केलं। खूप पुढाकार घेऊन मोठे मोठे त्यांनी नाविन्य उपक्रम राबवलेले आहेत नंदुरबारसारखे आदिवासी बहुल जिल्ह्यात। तर सर्वांचा खूप मोठा एक योगदान आहे आपल्या समाजासाठी। तुम्ही सर्वांचा खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची पुढची वाटचालीसाठी। थँक्यू। पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार म्हणजे एक आपल्याला शक्ती मिळावी आणि आपल्यावर कौतुकाची धाप पडावी, हा दृष्टिकोन आमचा आहे। आणि आपण पुढं भविष्यात चांगलं काम कराल आणि जगाला चांगलं दाखवून द्याल की आपण खरोखरच एक
राष्ट्रीय नारी म्हणून आपण काम करतो आहोत. मी मनापासून खत्री मॅडमला धन्यवाद देतो. आज आपण इथं आलात, आमचे एकच निमंत्रण तुम्हाला दिलं आणि आपण खरोखरच या सर्व महिलांना आपण संबोधलं, त्याबद्दलही मी मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार, मी मंजूत ॲडव्होकेट मंजूत युवराज पाटील, विश्वस्त सप्तशृंगी गट. आजच्या या श्री कालिका देवी मंदिर संस्थानानं जो नवदुर्गा पुरस्कार जाहीर केला होता, त्याच्यामध्ये मला नवदुर्गा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी संस्थानाचे आभार मानते. अशाच प्रकार महिलांचं कौतुक करत राहावं त्यांनी, जेणेकरून जागतिक महिला दिनाचं खरं उद्दिष्ट साधून सगळ्या महिलांना त्याची उत्सुकता वाढेल आणि काम करण्याची उमेद वाढेल. त्याबद्दल मी कालिका देवी मंदिर संस्थानाचे आभार मानते, मनपूर्वक आभार मानते. महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. सदर कार्यक्रमाचे आभार सौ अर्पणा कोठावळी यांनी केले. एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक.